भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी हे चैत्यभूमी दादर या परिसरात येत असतात। सध्या मी याच चैत्यभूमीच्या परिसरात आहे आणि आपण बघतोय की जवळपास लाखोंची गर्दी चैत्यभूमी परिसरात आहे। सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक VIP अनेक महत्त्वाचे मंत्री आले होते। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यपालांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि त्याच वेळी एका अनुयायीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार सुद्धा केली होती की चैत्यभूमीवर पुरेशी स्वच्छता ही आपल्याला दिसत नाहीये। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी तर अनुयायी येतातच, मात्र महाराष्ट्राच्या देशातल्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी हे दादर परिसरातल्या वेगवेगळ्या आकर्षक ठिकाणांना सुद्धा भेटी देत असतात। त्याच्यापैकीच एक ठिकाण म्हणजे दादर या ठिकाणी चैत्यभूमी या ठिकाणी उभारलेला व्ह्यूइंग डेक हा परिसर सध्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने हा व्ह्यूइंग डेक गर्दी पाहता बंद ठेवण्यात आलेला आहे। मात्र या व्ह्यूइंग डेकवर पुरेशी स्वच्छता ठेवण्यात आलेली नाही अशी तक्रार एका अनुयायीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना बोलावून घेतलं आणि त्यानंतर या संपूर्ण परिसराची स्वच्छता कशी होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश सुद्धा दिले होते। त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने तातडीची पावलं आता उचललेली आहेत आणि चैत्यभूमीवर पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम ही सुद्धा राबवलेली आहे। मुंबई महापालिकेकडून प्रशासनाकडून तात्पुरता निवारा असेल, शामियाने असतील, VIP कक्ष, नियंत्रण कक्ष, त्यासोबतच अनुयायींसाठी रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसह इतर सोयी सुविधा सुद्धा पुरवण्यात आलेल्या आहेत। सोबतच महिला आणि नवजात बालकांकरता चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क या दोन्ही ठिकाणी हिरकणी कक्षाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। शिवाजी पार्क या ठिकाणच्या 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात अनुयायींकरता तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी 11 रुग्णवाहिका सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत। सोबतच शिवाजी पार्क आणि चैत्यभूमीच्या परिसरात पुरेशा संख्येतली फिरती शौचालय सुद्धा आहेत, पिण्याच्या पाण्याचे नळ सुद्धा आहेत। सोबतच फेसबुक, ट्विटर, YouTube यांसारख्या समाज माध्यमांमधून मुंबई महापालिकेच्या अधिकृत खात्याद्वारे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाचं थेट प्रक्षेपण सुद्धा केलं जात आहे। त्याच्यामुळे वेगवेगळे विचारप्रवर्तक पुस्तकांचे स्टॉल्स असतील, यासोबतच भोजनाची व्यवस्था असेल, याकरता सुद्धा मुंबई महापालिकेने आता विशेष व्यवस्था केलेली आहे। आपण बघतोय की लाखोंची गर्दी दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी येते आणि अर्थातच बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेली ही गर्दी आता चैत्यभूमीवर वंदन करून आपल्या घरी जायला निघालेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या अनुयायींची सुरक्षा आणि त्यासोबतच या चैत्यभूमीच्या ठिकाणी असणारी पुरेशी स्वच्छता यांची काळजी घेतली जावी अशीच अपेक्षा अनुयायी व्यक्त करतायत। कॅमेरामन अनिल पवार, समनुषी पाठक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।